राज्याचं लक्ष लागलंय। आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अशांचा आज फैसला होणार ही अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। न्यायाची अपेक्षा आहे न्यायदेवतेकडनं। पण जवळपास 2 दशकांनंतर हा निकाल येतोय निश्चितपणे, कारण 20 वर्षानंतर 20 वर्ष आणि 13 दिवस तब्बल हा न्यायालयीन प्रक्रिया चालू होती आणि आज कोर्टानं या खटल्याच्या बाबतीतली निकालाची अंतिम तारीख आज दिलेली आहे। सगळ्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे। प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, 20 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे। पद्मसिंह पाटील पोहोचलेत, ओमराजे निंबाळकर पोहोचलेत। काय नेमके अपडेट्स आहेत सध्याच्या घडीचे? सुनावणीला सुरुवात झाली आहे का? नक्की सीबीआय कोर्टात आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर पद्मसिंह पाटील हे तर ॲम्ब्युलन्समधनं आले, त्यांच्यासोबत राणा जगजितसिंह जे भाजपचे आमदार आहेत ते देखील पोहोचलेले होते। मात्र दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांचा हा मृत्यू झाला होता या संपूर्ण हत्याकांडामध्ये। ते जवळपास 20 वर्ष ही लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आई जय निंबाळकर आणि दोन्ही मुली, त्याचबरोबर सदत काझी यांची पत्नी ही देखील कोर्टात यावेळी उपस्थित आहे। त्यामुळे एक भावनिक क्षण हा त्यांच्या डोळ्यासमोर होताना पाहायला मिळालेला होता। माध्यमांनी ज्यावेळी विचारले त्यावेळी नक्कीच न्यायदेवतेवरती विश्वास असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे आजच्या या निकालातनं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संपूर्ण हत्याकांडात 128 जणांची साक्ष ही नोंदवण्यात आलेली होती। स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलेलाच होता। मात्र ज्यावेळी जय निंबाळकर ज्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं आणि सीबीआयने या संपूर्ण प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना मुख्य आरोपी करत इतर 9 जणांवरती देखील गुन्हे दाखल करत 2009 मध्ये त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती। तर वैद्यकीय जामीन मिळवत पद्मसिंह पाटील हे तेव्हापासून बाहेर आहेत आणि इतर खटले हे अद्याप देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळालेला होता। 25 लाखाची सुपारी ही देण्यात आल्याचं सांगितलेलं होतं। त्यामुळे एकूणच सीबीआयने केलेले जे आरोप होते या आरोपातनं आता न्यायालय आज काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। 14 मे रोजी देखील सुनावणी झालेली होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केल्यानंतर आज ती तारीख देण्यात आलेली होती आणि आज दोन्ही ठिकाणी पद्मसिंह पाटील असतील किंवा पवनराजे निंबाळकर असतील हे या ठिकाणी ओमराजे निंबाळकर असतील हे आता कोर्टात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात निकाल येणं अपेक्षित आहे। आता या निकालातनं काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण तर राज्याच्या राजकारणात त्या हत्याकांडानंतर एक मोठी खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। पद्मसिंह पाटील हे त्यावेळीचे गृहराज्यमंत्री होते, त्यामुळे एकूणच या संपूर्ण घटनेला तितकंच महत्त्व हे प्राप्त झालेलं। निश्चित सूरज, सुनावणीला सुरुवात झाल्याचं देखील कळतंय। ही काही वेळापूर्वीची दृश्य ज्यावेळी पद्मसिंह पाटील हे व्हीलचेअरवरून ॲम्ब्युलन्समधून कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेले होते। स्वतः ओमराजे निंबाळकर देखील कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही दृश्य आहे पवनराजे हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। स्वतः ओमराजे